क्रांतिकारी जय भीम आणि जय लहूजी या परभणी या ठिकाणी जे 8 ते 10 दिवस झालं त्या ठिकाणी दंगलीसारखं रूपांतर आणण्याचं काम या सरकार स्थापन झालं आणि या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत तोडण्यात मोडण्यात त्या परभणी या ठिकाणी आली। एक बांडगुळ त्या व्यक्तीनं ती प्रत तोडण्यात आली आणि या ठिकाणी तमाम महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं। या ठिकाणी फलटण शहरामध्ये निषेध मोर्चा आज काढण्यात आलेला आहे आणि निषेध मोर्चा ह्यासाठी काढण्यात आलेला आहे। एक वडार समाजातला भीम सैनिक, त्याचं नाव सूर्यवंशी बांधव, हा व्यक्तीला कस्टडीत असताना त्या ठिकाणी ही पोलीस प्रशासनाने नाहक त्या व्यक्तीला आत टाकून, सर्व भीम सैनिकांना आत टाकून त्या ठिकाणी कस्टडीत त्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी जो बांडगुळ अधिकारी असेल त्याच्यामुळं तो सूर्यवंशी बांधव हा दगावलेला आहे आणि सर्वच त्या ठिकाणी कुणी त्यांना अटक केली असेल, कोण असेल त्याला त्यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातनं सर्व ठिकाणी मोर्चा निघत आहे। या ठिकाणी फलटण शहरामध्ये महाराष्ट्रात काय कुठली घटना घडली तर या फलटण शहरामधनं प्रथम मोर्चा काढण्याचं काम या पेठेमधनं, मंगळवार पेठेमधनं तमाम फलटण तालुक्यातल्या भीम सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी होत असतं। आमची अस्मिता संविधान आहे, आमचं सर्वस्व संविधान आहे। जर संविधानावर कोण हात घालचाल तर हात कत्तल केल्याशिवाय राहणार नाही। जरी आमच्या आईबापांनी आम्हाला जन्म दिला असला तरी घडवले आमच्या बापांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। ज्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगतात, सगळं बदलून घालून गाव सांगून गेले मला भीमराव। या ठिकाणी जर संविधानावर कोण हात उचलण्याचं काम करेल, हात लावण्याचं काम करेल तर हात कत्तल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या ठिकाणी जाहीर सांगतो, माझे 2 शब्द थांबवतो। सर्वांनी एकदा क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी।